तर कशी आहे चंद्रपूर नागपूरची पब्लिक? आता आपण सकाळी तयारी वगैरे करून टाकली, कारण की आपल्याला जायचं होतं बर्थडे मध्ये. आम्ही निघलो आता ज्यासाठी पहिले तिकीट वगैरे काढली आणि मेट्रो आलते तर मेट्रो मध्ये पण बसून गेलो. आणि आपल्याला जायचं होतं बर्थडे मध्ये, कारण की तिकडून थोडं सामान आहे ना, कपडे पण घ्यायचे होते. तर बस आता आम्ही निघलो आता बर्थडे मध्ये जायसाठी. बर्थडे मध्ये घेऊन पोहोचल्यावर तर कपड्याच्या दुकानं काही कमीच नव्हते. आधी त्याला थोडं काम होतं, ते निघलं ज्यासाठी ना. आम्ही आता इकडे बर्थडे वगैरे पाहत होतो. आता इकडे कपड्याचे दुकानं म्हणलं तर निस्ते आहे पोरीचे, आणि पोराचे म्हणलं तर काही दिसत नाही. शर्ट आणि टी शर्ट थोडेफार दिसले, पण ते आता आपल्याला काही आवडले नाही, तर आपण काही घेतले नाही. बस आता फोनच्या दुकानामध्ये गेलो. आता शॉप मध्ये घेऊन पोहोचल्यावर बस आपल्याला कव्हर घेऊन घ्यायचं होतं, तर आपण सिलिकॉनचे एक कव्हर घेऊन घेतला. आणि रोहिण्याला लावायचा होता ग्लास, तर ते आता तिकडे गेलं बिल पेमेंट करायसाठी. इकडं ग्लास वगैरे लावला आणि मग आम्ही निघलो आता ज्यासाठी. बस आता त्यानं पण कव्हर घेतलं होतं आणि सगळं काही घेऊन झालं आमचं. तर आम्ही निघलो आता पुन्हा बर्थडे मध्ये. आता बर्थडे मध्ये घेऊन आल्यावर तर आम्हाला त्यातलं काही आवडलं नाही. बस आता रोहिणीला घेऊन थोडं काही आवडत होतं, ते त्यानं पण पाहिलं, पण त्यालाही काही आवडलं नाही. तर बस आम्ही निघलो आता लिफ्ट म्हणजे यासाठी, कारण की आधी त्या पण वाट पाहत होतं, कारण की त्याला सामान घेऊन सगळं काही झालं. तर ते पण आता आलं आणि सामान तर त्यानं घेतलंच होतं. बरं, तर सगळं काही तर घेऊन झालं असतं. आम्ही निघलो आता ज्यासाठी, कारण की आम्हाला ते पण टाइम झाला. आता रूमवर जायचंच होतं, पहिलं मेट्रो वगैरे पकडून टाकली. मेट्रो पकडल्यावर डायरेक्ट आपण उतरलो रचना मेट्रो स्टेशन. आता स्टेशनवर गेलं पोहोचलो होतो. खाली तर गेला आता रूमकडे जात होता. आता रूमकडे जायच्या वेळी आधी त्यामध्ये थोडं सामान घेऊन ये म्हणे. तर बस आता रोहिणी मी आणि आम्ही निघलो होतो सामान घ्यायसाठी. आता इकडे भाजीपाला वगैरे दिसत होता, तर तेच आता घ्यायचं होतं. बस आता घेतले आपण मिरची आणि इकडे आता घेतले सामान हातामध्ये आणि निघलो आम्ही आता ज्यासाठी. मंका भावनाच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.